नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळी आपण जरा लेटच उठलेलो, लेट म्हणजे 8-8:30 वाजलेले। आपण उठलो, फ्रेश वगैरे झालो, मस्तपैकी आंघोळ करून घेतली, तुळशीजवळ गेलो, त्यात ठेवलेले कार्ट्या घेतलं आणि खाली ठेवलं, देवाचं नाव घेतलं आणि गोविंद गोविंद म्हणत कार्ट्या फोडलं। चला, दिवसाची सुरुवात तर अशी झाली। मग देवापाशी गेलो, देवाला पाय वगैरे पडलो आणि पहिला नैवेद्य आपण देवाजवळ ठेवला। त्यानंतर आपण फराळ करायला बसलो, मस्तपैकी कचली नाही हो, चकली मस्तपैकी कुरकुरीत चकली, अनारसे, चिवडा वगैरे। आणि ही जी मिठाई दिसते ना, ती आपण आणलेली ड्रायफ्रूट वाली, भारी होती। दुपारी मस्त जेवण वगैरे घेतलं आणि बाहेर नंतर संध्याकाळ झालेली, तर मी आणि मम्मा दिवे तयार करत होतो बाहेर लावण्यासाठी। तेवढीच मम्मीला माझी मदत, आणि आपण काय घरी एकटे असतो म्हणून फटाक्या वगैरे काय फोडणार आपण, त्यापेक्षा दिवे लावले मस्तपैकी आणि भारी दिसत होतं एकदम बाहेरून घर, लाइटिंग वगैरे। मित्रांनो, घराच्या दोन्ही बाजूला ना आपण एक डिसेंट लाईट लावलेली, अशी वॉर्म लाईट, आणि पप्पांनी मध्ये बघा काय एकदम ते झगामागा लाईट असतं ना, पण यात लाईटीशिवाय ना दिवाळी सुद्धा वाटत नाही आहे अशी। भाई एकच दिवस सुट्टी होती आणि तो दिवस कसा गेला काय माहिती। सकाळी आपण बसमधून निघालो आणि मम्मीकडे गेलो, मम्मीला बाय म्हणलं तर मम्मी एकदम रडायला झालेली। माझ्या बाबतीत नाही, जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे। सगळ्याच आई असतात तशा, पण ही जरा जास्त आहे। कितीही मूल मोठं झालं ना तरी आईसाठी ते लहानच असतं। कुडाळात आल्यानंतर आपण यशला भेटलो आणि आम्ही दोघे येऊन पोहोचलो काकाच्या फ्लॅटवर। बघितलं तर बाबू मस्त आपलं झोपून मस्तपैकी आपली सुट्टी एन्जॉय करतोय। मग सरिता काकीने आपल्या हाताने बनवलेला फराळ आणून दिला आणि चिवडा जो बनवलेला ना तिने, भारी, एकदम भारी। ऑफिसवर गेल्यानंतर आपण मीटरला कट करत होतो आणि आपापले मीटर ह्यांनी असे काढून ठेवलेले जसे की विकायलाच बसलेत बाहेर। आज लक्ष्मीपूजन आहे आणि दिवस सुद्धा चांगला आहे म्हणून काकाने एक लक्ष्मीचा फोटो आणलेला ऑफिसमध्ये लावायला, म्हणून आपण पहिला म्हणजे त्याची पूजा वगैरे करून घेतली। मग संध्याकाळी आपण घराकडे आलो आणि बघितलं तर बाहेर मस्तपैकी धनुने रांगोळी काढलेली, एकदम भारी। घराकडे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण देवीचे दर्शन घेतले। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।